Welcome to SP Education Channel. इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचा फोर्थ पेपर प्लेन जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग म्हणजेच कर्तव्य भूमिती, घनभूमिती आणि अक्षरलेखन यातील लेटरिंग या क्वेश्चन पेपरमध्ये नेमके कशा प्रकारचे क्वेश्चन येतात, ते तुम्ही कसे सॉल्व्ह करायचे असतात आणि दिलेले लेटरिंग किंवा अक्षरलेखन जे आहे त्याला कशा पद्धतीने डिझाईन किंवा डेकोरेट केल्यानंतर शिक्षक किंवा टीचर तुम्हाला ए ग्रेड देतात, कधी देतात, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर म्हणजेच डिटेल पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायची आहे. त्यामध्ये व्हिडिओ चालू असताना इन्फॉर्मेशन देत असताना अतिशय इम्पॉर्टंट असे एक्झाम्पल लेटरिंगचेच म्हणजेच अक्षरलेखनाचे एक्झाम्पल्स मी भरपूर दाखवलेले आहेत. ते संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जसजशा नवीन नवीन व्हिडिओज टाकेल त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जुन्या व्हिडिओ देखील तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळतील. जुन्या व्हिडिओमध्ये देखील भरपूर एक्झाम्पल्स, क्वेश्चन पेपर्स आणि अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओ आहेत, त्या देखील नक्की पहा. त्याचप्रमाणे 10th स्टँडर्डला एक्स्ट्रा मार्क्स कसे मिळतात, तुम्हाला कोणत्या ग्रेडला किती मार्क दिले जातात, मार्कशीटवरती मार्क कसे येतात, मार्क नक्की मिळतात की नाही, हे संपूर्ण माझ्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये टाकते आणि प्लेलिस्टची लिंक देखील कमेंट बॉक्समध्ये टाकते. तिथूनही तुम्ही पाहू शकता तुम्हाला नेमके कशा प्रकारचे क्वेश्चन येतात. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. तुम्हाला असा क्वेश्चन येतो की 12 सेंटीमीटर रेडियस तुम्ही घ्यायचा आहे आणि हाफ सर्कल काढायचा आहे. इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामसाठी थोडासा वेगळा क्वेश्चन तुम्हाला येतो. एलिमेंटरीला फक्त तुम्हाला एक लेटरिंग किंवा अक्षरलेखनासाठी एक शब्द दिला होता, वर्ड दिला होता. पण आता इंटरमिजिएटसाठी एक तुम्हाला भूमितीची किंवा जॉमेट्रीची थोडीशी फिगर काढायची असते, म्हणजे बाह्य आकार काढायचा असतो, आउटलाईन काढायची असते आणि त्यामध्ये तुम्ही एक लेटरिंग किंवा अक्षरलेखन करायचं असतं. त्या वर्ड तुम्ही त्यामध्ये लिहायचा असतो. तर तुम्हाला क्वेश्चन नेमका कसा येतो ते मी तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन येतो की 12 सेंटीमीटर रेडियस तुम्ही घ्यायचा आहे आणि हाफ सर्कल काढायचा आहे, म्हणजेच 12 सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आहे आणि अर्धवर्तुळाकार काढायचा आहे. हा झाला तुमचा एक बोर्ड, म्हणजे हा जो हाफ सर्कल काढला आहे हा तुमचा एक बोर्ड झाला आहे किंवा अर्धवर्तुळाकृती फलक झाला आहे. या फलकामध्ये किंवा या बोर्डमध्ये किंवा ह्या हाफ सर्कलमध्ये तुम्ही फेस्टिवल असा शब्द जर तुम्हाला दिला, इंग्लिशमध्ये पूर्ण कॅपिटलमध्ये देतात आणि मराठीमध्ये उत्सव असा शब्द दिला जातो. हा तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने डिझाईन करून त्या शब्दाला अनुरूप असं तुम्ही डिझाईन करायचं आहे आणि हे मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवून सांगणार आहे. स्क्रीनवरती तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल्स दिसत असतील, ते सगळे एक्झाम्पल व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या. त्या शब्दाशी पूर्णपणे अनुरूप म्हणजे रिलेट करणारी फेस्टिवल किंवा उत्सव या शब्दाला म्हणजेच वर्डला तुम्ही याप्रमाणे डिझाईन करायची आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. आणि लेटरिंग म्हणजेच अक्षरलेखन करायचं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक शब्द दिला जातो, म्हणजे वर्ड दिला जातो. त्या वर्डला तुम्ही सुंदर पद्धतीने डेकोरेट करायचं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला भरपूर एक्झाम्पल्स पाहायला मिळणार आहेत. आता आग याचा अर्थ इंग्लिशमध्ये त्याला फायर असं म्हणतात आणि फायर या शब्दाला त्याचं लेटरिंग करताना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्या पद्धतीने तुम्ही लेटर लिहायचं आहे. पहा, तुम्ही स्क्रीनवरती जे एक्झाम्पल्स आहेत ते पाहत राहायचे. मी खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला एक साईडला सांगत राहणार आहे, जेणेकरून तुम्हाला ए ग्रेड 100% मिळेल आणि तुमचे एक्स्ट्रा मार्क्सही 100% वाढणार आहेत. ड्रॉइंग पेपर एक्झाम सेंटरवरतीच मिळणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ड्रॉइंग पेपर हातात मिळाल्यानंतर प्लेन जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री हा भाग कंप्लीट झाल्यानंतर सेक्शन बीमध्ये सॉलिड जॉमेट्री म्हणजेच घनभूमिती, त्यानंतर लेटरिंग म्हणजेच अक्षरलेखन हा पार्ट आहे. हा क्वेश्चन पेपर सगळ्या मीडियमच्या मुलांना समजेल अशा पद्धतीने प्रत्येक लँग्वेजमध्ये केला जातो. म्हणजेच तुम्हाला माहिती असेल हा पेपर मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू या चारही भाषेमधून सगळ्यांसाठी समान आहे. सगळ्यांना एकच पेपर एकाच दिवशी, म्हणजे एकच क्वेश्चन पेपर एकाच दिवशी सेम दिवशी असतो आणि फक्त एक्झामचं सेंटर जे आहे तुमचं वेगवेगळ्या ठिकाणी असतं. आणि हा सगळा पेपर सगळ्या स्टुडंट्सला व्यवस्थित सॉल्व्ह करता यावा, सोडवता यावा म्हणून सगळ्या लँग्वेजमधून हा पेपर तुम्हाला दिला जातो. एकाच पेजवर सगळ्या लँग्वेजमधले क्वेश्चन्स लिहिलेले असतात. ड्रॉइंग पेपर हा तुम्हाला दोन्ही बाजूने वापरता येणार आहे. आणि अक्षरलेखन किंवा लेटरिंगसाठी तुम्हाला तुमच्या आवडीचे कलर, पोस्टर कलर, वॉटर कलर, पेन्सिल, क्रेयॉन कोणत्याही प्रकारचे कलर्स तुम्ही वापरू शकता. तुमच्या आवडीचे कलर्स तुम्ही यूज करू शकता. त्याचप्रमाणे पेन्सिल,
पेन, ब्लॅक पेन असे कोणतेही तुम्हाला जे काही वापरायचे आहे ते तुम्ही वापरू शकता. आधी तुमचा जॉमेट्रीचा पेपर असणार आहे. जॉमेट्रीसाठी तर तुम्हाला कंपास बॉक्स लागणारच आहे. त्यामुळे इतर पेपरमध्ये जरी तुम्ही कंपास बॉक्सचं साहित्य वापरलं नसेल तरी या पेपरमध्ये तुम्हाला कंपास बॉक्स घेऊन जावी लागणार आहे, कारण त्यातलं साहित्य तुम्हाला लागणार आहे. आता तुम्हाला मी मगाशी एक क्वेश्चन सांगितला, फेस्टिवल म्हणजे उत्सव. आता सेकंड क्वेश्चन मी तुम्हाला सांगते कशा प्रकारचा येतो ते. हे बघा, अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की 20 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर हे तुम्ही मेजरमेंट घ्यायचं आणि एक रेक्टँगल काढायचा, म्हणजेच आयत काढायचा. 20 सेंटीमीटर बेस, 8 सेंटीमीटर त्याची हाईट. हे काढायला खूप सोपं आहे. आधीच 20 सेंटीमीटर काढून घ्यायचं स्केलने. तुमच्या राऊंडरमध्ये 8 सेंटीमीटर मेजरमेंट घ्यायचं. 20 सेंटीमीटर खाली ए बी पॉईंट काढायचे. 20 सेंटीमीटरची जी रेष आहे त्याला ए आणि बी आत्ता मी तुम्हाला सांगते. आणि एवरती तुम्ही कर्कटक किंवा राऊंडर तुम्ही जे म्हणता ते त्याच्यावर ठेवायचं आणि 8 सेंटीमीटरला एक रेष काढायची वरच्या बाजूला. पेन्सिलचं टोक वरती घ्यायचं आणि राऊंडर किंवा कर्कटकचं टोक त्या ए पॉईंटवर ठेवायचं आणि बीवर सुद्धा तसंच करायचं. आणि नंतर हे जो काही रेक्टँगल आहे किंवा आयत आहे हा तुम्ही जोडायचा. हा झाला तुमचा संपूर्ण मेजरमेंटने तयार केलेला रेक्टँगल. हा झाला एक तुमचा बोर्ड किंवा फलक. आणि आता त्याच्या आतमध्ये तुम्ही दिलेला वर्ड किंवा लेटर लिहायचं, म्हणजेच अक्षरलेखन किंवा लेटरिंग करायचं. आता यामध्ये जर तुम्हाला समजा पाऊस हा शब्द दिला, म्हणजेच रेन हा शब्द दिला, इंग्लिशमध्ये रेन, मराठीमध्ये पाऊस, तर तुम्ही स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता. प्रत्येकाची डिझाईन इथे वेगळी येणार आहे, पण फक्त स्क्रीनवर दिसणारे एक्झाम्पल जे आहेत याने तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये आयडिया याव्यात, तुम्हाला त्या अनुषंगाने डिझाईन्स काढता याव्यात, यासाठी मी भरपूर लेटरिंगचे एक्झाम्पल्स तुम्हाला दाखवले आहेत. टीचर तुम्हाला ए ग्रेड तेव्हाच देतात जेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल बघा, बटरफ्लाय स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. बटरफ्लाय किंवा फुलपाखरू असा जर तुम्हाला वर्ड दिला आणि त्या वर्डचा अर्थ, त्याचा मिनिंग तुम्हाला समजला आहे आणि ते मिनिंग समजल्यामुळे त्याच्याशी रिलेटेड अशी डिझाईन काढलेली आहे, तुम्हाला तो वर्ड किती समजला ते तुमच्या टीचरला तुमच्या ड्रॉईंगमधून दिसणं गरजेचं आहे. पेपर अतिशय क्लीन ठेवायचा आहे. इरेझरचा वापर कमीत कमी करायचा आहे. लाईट स्केच करायचा आणि मगच फायनल स्केच हलक्या हाताने करायचं, म्हणजे डार्क करायचं. लेटर्सची जी हाईट आहे, तुमच्या अक्षराची हाईट एकसारखी ठेवायची. त्या अक्षराची किंवा तुम्ही जे काही लेटर्स लिहिलेले आहेत त्याची जाडी एकसारखी दिसली पाहिजे. लेटरिंग करताना तुम्ही जे आउटलाईन काढणार आहात किंवा बाह्य आकार, रेक्टँगल, हाफ सर्कल जे काही काढणार आहात, तो तुमच्या ड्रॉईंग पेपरच्या सेंटरला, म्हणजे मध्यभागी कसा येईल या पद्धतीने तुम्ही ड्रॉईंग काढायचं आहे. लेटरिंग मोठ्या अक्षरामध्ये करायचं. बाह्य आकार जर मोठा काढला आणि आतमध्ये जर लेटरिंग अतिशय छोटं केलं तर तुम्हाला कमी ग्रेड मिळू शकते, म्हणजे खालची ग्रेड मिळू शकते. ही तुम्ही काळजी घ्यायची आहे, तेव्हाच तुम्हाला ए ग्रेड मिळणार आहे. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. लेटरिंग करताना बरेचसे स्टुडंट्स असे असतात की ते खूप डल आणि काळपट कलर वापरतात. अशावेळी तुमचं अक्षरलेखन किंवा लेटरिंग फारसं ॲट्रॅक्टिव्ह दिसत नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं, फ्रेश कलर्स, ब्राईट कलर्स, त्यानंतर कलर कॉम्बिनेशन करताना अपोजिट कलर्स, ते जे ड्रॉईंग आहे ते कसं सुंदर दिसेल याचा विचार करून वापरायचं. पहा, मगाशी जो शब्द दाखवला आग म्हणजे फायर, यामध्ये तुम्हाला दिसत असेल की फायर ऑरेंज आणि येलो कलरमध्ये असतो आणि त्यामुळे या ठिकाणी आपण फायरला ऑरेंज आणि येलो कॉम्बिनेशनमध्ये कलरिंग केलं आहे. खूप सगळे कलर्स या ठिकाणी वापरले असते तर चित्र किंवा ड्रॉईंग फार छान दिसलं असतं असं अजिबात नाही. म्हणजे भरपूर कलर्स वापरले तेव्हाच तुमचं ड्रॉईंग अतिशय सुंदर होणार आहे, तर असं नसतं. तुम्ही योग्य ठिकाणी योग्य कलर्स वापरायचे. तुम्हाला जर पाऊस हा शब्द दिला, रेन हा शब्द दिला, तर त्या ठिकाणी तुम्ही ब्ल्यू कलर, स्काय ब्ल्यू कलर, पाण्याचा ड्रॉपसाठी व्हाईट कलर, अशा पद्धतीने कलर कॉम्बिनेशन करून कलर्स वापरायचे आहेत. हे सगळं तुम्ही लक्षात घेऊनच जर लेटरिंग केलं तर तुमची 100% 100% ए ग्रेड फिक्स आहे. एलिमेंटरी ड्रॉईंग एक्झामच्या काही व्हिडिओज अपलोड करून ठेवलेल्या आहेत चॅनलवरती. अक्षरलेखनाच्या सगळ्या सब्जेक्टच्या व्हिडिओज, एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या सगळ्या व्हिडिओज चॅनलवरती आहेत, त्या देखील तुम्ही पाहून घ्या. त्यातूनही तुम्हाला भरपूर आयडिया मिळणार आहेत. मेमरी ड्रॉईंग, ऑब्जेक्ट ड्रॉईंग त्याच्या अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओज चॅनलवरती आहेत. डिझाईनच्या व्हिडिओज चॅनलवरती आहेत, त्या देखील तुम्ही नक्की पहा, म्हणजे नक्षीकामच्या. त्याचप्रमाणे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून जर समजा अजून एक सांगायचं म्हटलं तर एक्झाम्पल किंवा क्वेश्चन नंबर 3 सांगते. तुम्हाला असाही प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. 20 सेंटीमीटर लेंथ आणि 20 सेंटीमीटर हाईट घेऊन तुम्ही एक रेक्टँगल तयार करा. त्यानंतर तयार केलेल्या रेक्टँगलमध्ये तुम्ही अभिनंदन किंवा कॉंग्रॅच्युलेशन हा शब्द लिहा आणि डिझाईन करा.
असा क्वेश्चन देखील तुम्हाला येऊ शकतो. पहा, त्यांनी जे मेजरमेंट सांगितलं आहे त्या मेजरमेंट घेऊन तुम्ही तो शब्द त्या मेजरमेंट केलेला जो बाह्य आकार आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही तो वर्ड किंवा लेटरिंग अक्षरलेखन करायचं. लेटरिंग करताना जर तुम्ही शेडिंगचा यूज केला, शेडिंग केलं, तर ते लेटरिंग अजून छान दिसतं. प्लेन कलरमुळे ते सपाट दिसतं, ते इतकं छान दिसत नाही. त्यामुळे लेटरिंग करताना शेडिंगचा वापर देखील नक्की करा. शेड्स तयार करताना शेड्स तुम्ही जास्त प्रमाणात करून ठेवा, म्हणजे तुमच्या पॅलेटमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत ती शेड वापरता येईल. लेटरिंग करताना जवळजवळचे अक्षर जे असतं किंवा लेटर असतं ते लगेचच पटकन शेजारची अक्षरे कलरिंग करू नका. तुमचा एक पार्ट कलर करून झाल्यानंतरच पूर्ण ड्राय झाल्यानंतर दुसरा पार्ट कलरिंग करा. कलरिंगसाठी तुमच्याकडे वेळ असतो, तो तुम्ही व्यवस्थित वापरा. तुमचे अर्धवट चित्र विचारात घेतले जात नाही. तुम्ही कशा प्रकारे वेळ वापरायचा हे माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी अपलोड केलेल्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे, वेळेचा वापर कसा करायचा. त्यामुळे ते व्हिडिओ नक्की पहा. जर तुमचं ड्रॉइंग कंप्लीट झालं नाही तर तुम्हाला फेल केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ड्रॉइंग इनकम्प्लीट ठेवायचं नाही, ते पूर्ण कंप्लीट करायचं. इंटरमिजिएट एक्झामला एक्स्ट्रा मार्क्स कसे दिले जातात याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकते आणि प्लेलिस्टची लिंक देखील कमेंट बॉक्समध्ये टाकते. एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामची प्लेलिस्ट आहे, ती तुम्ही नक्की पहा. सगळी फास्ट स्पीड करून पाहून घ्या, कारण तुमच्याकडे वेळ खरोखर कमी आहे. त्यामुळे तुम्ही फास्ट स्पीड करून सुद्धा तुम्ही त्या सगळ्या व्हिडिओज पाहू शकता आणि त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर ए ग्रेड तुमची 100% फिक्स आहे. हे मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण व्हिडिओ विचार करून बारकाईने केले गेले आहेत. गेल्या वर्षी भरपूर स्टुडंट्सला ए ग्रेड मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही देखील हा व्हिडिओ नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जरी तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा काही क्वेश्चन तुम्हाला विचारायचे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्याचे आन्सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आणि हाईपचं बटन आहे खाली, हाईप दाबायला नक्की विसरू नका. त्यांनी मला आणखी एक लाईकच मिळणार आहे. धन्यवाद.